धाराशिवच्या भूम शहरातील भेसळ दूध पावडरच्या धंद्यानं राज्याला हादरवलं। कोट्यवधी लिटर विषारी दूध नागरिकांच्या पोटात घातलं गेलं। चक्रावून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे। 6 महिन्यांमध्ये तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। धाराशिवच्या भूममध्ये एका अशा दूध माफियाच्या टोळीचा पर्दाफाश झाला, ज्यांनी गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर भेसळीसाठी वापरली। त्यापासून 23,04,070 लिटर अंदाजे किंमत 9,21,62,800 रुपयांचं कृत्रिम दूध तयार करण्यात आल्याचं समोर आलं। निरमा डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची पावडर एकत्र करून हे बनावट दूध बनवलं गेलं आणि ते तुमच्या आमच्या दुधात मिसळलं गेलं। आरोपींच्या सेल रजिस्टरमधून हा थरकाप उडवणारा आकडा समोर आला। पण दुर्दैव पहा, गुन्हा दाखल होऊन 8 दिवस झाले तरी पोलीस अजूनही रिकाम्या हाताने फिरतायत। याच धक्कादायक घटनेवरती पाहूयात हा आमचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। धाराशिवच्या भूममध्ये उघडकीस आलेल्या या दूध भेसळ प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं। आरोपींच्या सेल रजिस्टर म्हणजेच विक्री नोंद वहीमधून समोर आलेल्या आकडेवारीनं पोलिसांचेही डोळे पांढरे झाले। गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 2,30,000 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरून 23,04,070 लिटर कृत्रिम दूध तयार करण्यात आले, ज्याची किंमत तब्बल 9,21,00,000 रुपये आहे। या प्रमाणानुसार गेल्या 6 महिन्यांमध्ये भूम परिसरातील दूध संकलन केंद्रांमधून राज्यभर विक्री झालेल्या दुधाचा 23,04,70,000 लिटर एवढा आकडा समोर आला। हे माफिया इतके शातीर होते की प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जातं। या दुधाचा फॅट आणि घट्टपणा वाढवण्यासाठी काय काय वापरलं जात होतं, तर कपडे धुण्याचा निरमा डिटर्जंट, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची पावडर। हे दूध नसून लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी मिळणारं स्लो पॉइझनिंग। शुद्ध दुधाचं प्रमाण वाढवून प्रचंड नफा कमावण्यासाठी आरोपींनी गैरवापर केला। हे रॅकेट 4 टप्प्यांमध्ये चालायचं। आरोपी डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची रासायनिक पावडर एकत्र करायचे। 2,30,000 किलोपेक्षा जास्त निकृष्ट दूध पावडर पाण्यात विरघळवून लाखो लिटर कृत्रिम दूध तयार करायचं। हे रासायनिक दूध दिसायला आणि चवीला अगदी खऱ्या दुधासारखंच लागायचं, ज्यामुळे सर्वसामान्यांना ते ओळखणं अशक्य होतं। आरोपी 1000 लिटर शुद्ध दुधात 100 लिटर बनावट रासायनिक दूध मिसळायचे। पाम तेल आणि केमिकलमुळे दुधाची फॅट आणि SNF पातळी बरोबर दिसायची, त्यामुळे डेअरीच्या लॅक्टोमीटर चाचणीत हे दूध पास व्हायचं। भूम येथील मधुबन ट्रेडिंग कंपनी या रॅकेटचा मुख्य कणा होती। या कंपनीच्या गोदामात बेकायदा मोठ्या प्रमाणात दूध पावडर साठवली जायची। स्थानिक दूध संकलन केंद्रांना ही पावडर आणि केमिकल्स पुरवले जायचे। दररोज हजारो लिटर बनावट दूध खऱ्या दुधात मिसळून ते नामांकित ब्रँड्सना किंवा थेट बाजारात विकलं जायचं। आरोपींनी 6 महिन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची अवैध कमाई केली। शेतकरी रात्रीचा दिवस करून गाई म्हशी सांभाळून शुद्ध दूध देतो। शेतकऱ्याला लिटरला 30 ते 35 रुपये भाव मिळताना दम लागतो आणि हे माफिया निरमा, पामतेल वापरून नकली दूध बनवून कोट्यवधी रुपये कमावतात। या असल्या लोकांमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यावर संशयाची सुई निर्माण होते। या चोरांना फाशी दिली पाहिजे। पोलिसांनी यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करतात। भूम दूध भेसळ या प्रकरणामध्ये प्रशासनानं म्हणजे दूध भेसळ अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी चौकशी करून तळागाळातील जे काही दोषी आहेत त्याच्या दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। कारण हा प्रश्न एका शेतकऱ्याचा नाही किंवा कुठल्या एका व्यक्तीचा नाही आहे। संबंध भूम तालुक्यामधील जे काही दूध उत्पादक आहेत यामध्ये सगळे ग्रासले गेले आहेत। एवढंच नाही तर दूध घेणारा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी ग्रासला गेला आहे आणि म्हणून योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। कुणालाही पाठीशी न घालता पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी गांभीर्यानं या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा पुढे याला न्याय मिळाल्यासारखं होईल। या संपूर्ण काळ्या बाजाराचा मास्टरमाइंड मधुबन ट्रेडिंगचा मालक आणि त्याच्या 7 साथीदारांवर गुन्हे दाखल झाले। पण धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन 8 दिवस उलटले तरी सर्वच्या सर्व 7ही आरोपी अजूनही फरार आहेत। पोलीस अजून एकालाही बेड्या ठोकू शकलेले नाहीत। 6 महिने हा काळा बाजार उघडपणे सुरू होता। मग तुकाराम मुंडे यांच्या येण्याच्या आधी अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा इतके दिवस काय करत होती? भूममध्ये दूध भेसळ प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला। आरोपींच्या रजिस्टरमधून मोठ्या प्रमाणावर भेसळ झाल्याचे पुरावे मिळाले। आरोपी सध्या फरार आहेत, पण त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केली। आरोपी कितीही प्रभावशाली असले तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं।
बाळासाहेब गोडगे म्हणून आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांना वे पावडर आणि वे फर्मेंटेड पावडर आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि ते त्यांनी त्यांचं गोडाऊन जे आहे ते सील केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी FIR दिलेली आहे आणि FIR दाखल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तपासामध्ये एक्झॅक्ट त्यांनी कुणाकडून घेतलेली आहे ते एक थोडंसं आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर एक हेमंत कॉर्पोरेशन म्हणून आहे त्यांच्याकडून घेतलेली आहे पावडर त्यांनी आणि ते 1 जानेवारी 2026 त्यांनी 98,18,000ची पावडर खरेदी केलेली आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे चालू वर्षामध्ये. आणि इथं काही लोकांना पण ते विकलेलं निष्पन्न होत आहे त्याच्यामध्ये. एवढा आपल्याला तपास आहे झालेला. 2 वर्षात मोठ्या प्रमाणात पावडर खरेदी झाली. ही किती रकमेची पावडर खरेदी झाली आहे? तर वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळं आहे. त्याचे जे आमच्याकडे तपासामध्ये काही कागदपत्र मिळालेले आहेत. आणखी ठोस असं नाही परंतु एक प्रथमदर्शनी तरी आहे. त्यांनी 2024-25मध्ये जवळजवळ 1,98,00,000 आहे आणि 2025-26मध्ये 4,69,00,000 त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर. ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठं वापरले आणि कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं आहे. फक्त त्यांनी विकलेली आहे पुढे पावडर त्यांनी ते खरेदी करून. या प्रकरणामध्ये 7 आरोपी आहेत. अद्याप सर्व आरोपी फरार आहेत. बरोबर. तर तपासाच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तो तपास चालू? आरोपी का सापडत नाहीये? आरोपी आता आपण शोधतोय आरोपी. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. त्या ठिकाणी आपली टीम जाऊन त्यातून शोधतोय पण अद्याप मिळालेली नाही. तपासासाठी आरोपींच्या शोधासाठी किती टीम आपण तयार केलेली आहे? आपले एक PSI आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण 3 कर्मचारी दिलेले आहेत शोधण्यासाठी त्यांना. काही इतर बाबी काय समोर आल्या म्हणजे तपासामध्ये नाही एवढे आहे. इथपर्यंत आत्ता झालेला आहे. 6 महिन्यांमध्ये लाखो लिटर विष लोकांच्या पोटात गेलंय. शेतकरी प्रामाणिकपणे दूध देतोय पण मधाचं बोट लावून लोकांच्या जीवाशी खेळणारे हे दलाल मात्र अजूनही नामानिराळे आहेत. पोलिसांनी SIT स्थापन केली खरी पण आरोपी अजूनही पोलिसांना गुंगारा देत आहेत. हा प्रश्न फक्त गुन्ह्याचा नाही तर महाराष्ट्रातील लाखो लहान मुलांच्या आरोग्याचा आहे. जर या दूध माफियांना कुणाचा राजकीय वरदहस्त असेल तर तोही उखडून टाकला पाहिजे. पोलीस या 7 जणांना कधी पकडणार आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत कधी पोहोचणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.